स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा विषय थोडा इंटरेस्टिंग आहे, की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन का असावी? स्पेशली खास करून इक्विटी म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही दीर्घकालीन का असणं जरुरी आहे? जसं की आपण जाणता या यूट्यूब चॅनलचा उद्देश आहे, की जे नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहेत, त्यांना म्युच्युअल फंडांविषयी, वेगवेगळ्या योजनांविषयी सोप्या आणि सरळ शब्दांमध्ये माहिती देणं. माझं नाव परेश आहे. मी एक NISM सर्टिफाईड आणि AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि डिस्ट्रिब्युटर आहे. हा माझा ARN नंबर आहे 334516. पुढे जाण्याआधी हा डिस्क्लेमर फार जरुरी आहे, की म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक ही फार जोखमीची असते आणि कुठल्याही योजनेचा मागील कालावधी किंवा मागील परतावा कितीही चांगला असला तरी पुढील वर्षात देखील तो परतावा तसाच राहील याची काही खात्री किंवा शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. तर आपण खूप वेळा ऐकलं असेल या चॅनलवरती मी जेव्हा केव्हा इक्विटी म्युच्युअल फंड या कॅटेगरी विषयी बोललो आहे किंवा साधारणतः शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी बोललो आहे. तर प्रत्येक वेळा मी तुम्हाला सांगितलं असेल, की तुमचा गुंतवणुकीचा जो कालावधी आहे, तो दीर्घकालीन असणं आवश्यक आहे. आणि हे फक्त मीच नाही, तर बरेचसे म्युच्युअल फंड ॲडवायझर आहेत. म्हणजे म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागार आहेत किंवा शेअर बाजारातील गुंतवणुकीचे सल्लागार आहेत. हे सगळ्यांना हाच सल्ला देत असतात. तर तुमच्या मनात प्रश्न येणं स्वाभाविक आहे, की एवढं दीर्घकालीन गुंतवणुकीचा कालावधी का ठेवावा? तर हे बघूया आपण शॉर्ट टर्ममध्ये काय दिसतं. म्हणजे मागच्या 1 महिन्याचा जर आपण विचार केला, तर हा आहे BSE सेन्सेक्स आणि ही मागच्या 1 महिन्याची BSE सेन्सेक्सची मूव्हमेंट राहिलेली आहे. म्हणजे ते कसा चढ-उतार कसे आलेत बाजारात, हे दर्शवणारा हा ग्राफ आहे. तर आता बघा, जर हा तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहेत, जर तुम्ही हा ग्राफ बघितला किंवा आलेख, ज्याला मराठीत आलेख म्हणतात, पण आपण तरी ग्राफच हाच शब्द वापरू, कारण की आजकाल फारशा लोकांना एवढं शुद्ध मराठी येत नाही. तर हा जर ग्राफ तुम्ही बघितला आणि तुम्ही नवीन गुंतवणूकदार आहात, तर तुम्ही संभ्रमात पडाल, की हे काय खूप एवढे चढ-उतार येतायत. ऑलमोस्ट फ्लॅट आहे, म्हणजे ॲक्चुअली -0.25% रिटर्न दिलेला आहे एका महिन्यात. आणि हाच ग्राफ जर तुम्ही मागच्या 6 महिन्याचा बघितला किंवा आजच्या जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंत पाहिला, तर साधारणतः अशाच पद्धतीचा तुम्हाला ग्राफ दिसेल. म्हणजे मागच्या जवळपास एक 7-8 महिन्यात बाजारात खूप चढ-उतार आलेले आहेत. तरी ओव्हरऑल जे अ, अ, बाजारातील किमती आहेत त्या फ्लॅटच राहिलेल्या आहेत. म्हणजे त्या जवळपास फारशा वाढलेल्या नाहीयेत. तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड बऱ्याचशा म्युच्युअल फंड कॅटेगोरीचा जर तुम्ही मागच्या 6 महिने, 9 महिने, 12 महिन्याचा परतावा पाहिला, तर बऱ्याचशा कॅटेगोरी अशा आहेत ज्यांनी एकतर निगेटिव्ह परतावा दिलेला आहे, म्हणजे लॉस झालेला आहे, तोटा झालेला आहे गुंतवणूकदारांचा किंवा फारच कमी परतावा दिलेला आहे 2-3%. फार थोड्या म्युच्युअल फंड योजना अशा असतील इक्विटी म्युच्युअल फंडांविषयी मी बोलत आहे, ज्यांनी चांगला परतावा दिलेला आहे म्हणजे 5-6%. तर हे सर्व पाहिल्यावरती एखादा जो नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आहे, त्याच्या मनात संभ्रम येणं किंवा हा प्रश्न येणं साहजिक आहे. जर एवढा कमी परतावा मिळतोय 2% 3% मिळालाय मागच्या एका वर्षात, तर कशाला म्युच्युअल फंडांमध्ये उगाच जोखीम घ्यावी? मी त्याच्यापेक्षा बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवतो ना. निदान तिकडे 6-6.5% जरी मिळतो, 6-6.5% नक्कीच मागच्या 1 वर्षात जो म्युच्युअल फंडांनी 2-3% दिला असेल, त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि तो तर गॅरंटीड परतावा आहे. इकडे तर काहीच शाश्वती नाहीये. तर बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण जरा आपण थोडं याच्यातून झूम आउट होऊया. झूम आउट म्हणजे काय? आपण थोडा एक लांबचा प्रवास बघूया, की शेअर बाजार कसा कसा त्याची प्रगती झालेली आहे किंवा अधोगती झाली आहे. कदाचित अधोगती सुद्धा होणं शक्य आहे. तर एक लांबचा आपण व्ह्यू घेऊया. तर हा एक जबरदस्त आलेख आहे किंवा ग्राफ आहे. हा बघा, मार्च 2000 पासून मार्च 2024 म्हणजे जवळपास मागच्या 24 वर्षांचा हा आलेख आहे BSE सेन्सेक्सचा. तर इकडे तुम्हाला एक गोष्ट दिसेल, की ठीक आहे, बाजार बऱ्याच वेळा कोसळला पण आहे. काही जिओपॉलिटिकल घटना आहेत. काही आपल्या भारतात काही घटना घडल्या त्यामुळे बाजारावरती जो परिणाम झाला, तर क्रॅश आलेले आहेत. बघा, 33% जेव्हा ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस म्हणजे जागतिक जो अ, अ, आर्थिक रिसेशन आलं होतं 2007-2008 मध्ये, जर तुम्हाला आठवत असेल. त्याच्यानंतर कोव्हिडमध्ये बाजार जवळपास 2-3 दिवसात 40% पर्यंत कोसळला होता. ठीक आहे. 40% मार्केट क्रॅश होणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर हे चढ-उतार आलेले आहेत. मात्र तुम्ही जर
एक लांब पल्ल्याचा विचार केला तर जी दिशा आहे बाजाराची ती चढीच राहिलेली आहे. म्हणजे मार्च 2000 पासून मार्च 2024 पर्यंत बाजाराने एक लांब पल्ल्याचा जर तुम्ही विचार केला तर चांगला परतावा दिलेला आहे आणि निगेटिव्ह नाहीत. काही वर्ष अशी असू शकतील किंवा काही पिरियड्स असे असू शकतील की ज्या वेळेला बाजाराने निगेटिव्ह परतावा दिलेला आहे म्हणजे गुंतवणूकदारांचे कदाचित त्याच्यात नुकसान झालेलं असेल. मात्र जर तुम्ही बाजारावरती विश्वास ठेवला असता, जर तुम्ही भारतीय शेअर बाजारावरती विश्वास ठेवला असता 2000 पासून आणि गुंतवणूक तशीच ठेवली असती, तर तुम्हाला अत्यंत चांगला परतावा दिला असता. हा साधारणतः 14-14.5% वार्षिक सरासरी वार्षिक दराने परतावा आहे. आणि जर तुम्ही सगळे ॲसेट क्लासेस बघायला गेलात, ॲसेट क्लासेस म्हणजे काय? तर याच YouTube चॅनलवरती मी एक मल्टी ॲसेट फंड याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे. तर ही कॅटेगरी वेगळी आहे. तर त्यामुळे तुम्ही समजून घ्या त्याच्यात ॲसेट क्लास म्हणजे काय आहे. पण संक्षिप्त शब्दात सांगायचं झालं तर ॲसेट क्लास म्हणजे तुमच्याकडे गुंतवणुकीचे किती पर्याय आहेत. इक्विटी हा एक ॲसेट क्लास आहे. बँक फिक्स्ड डिपॉझिट हा दुसरा ॲसेट क्लास आहे. सोनं, चांदी अजून तिसरा ॲसेट क्लास आहे. रिअल इस्टेट हा पण एक ॲसेट क्लास आहे. तर जर तुम्ही भारतीयच नाही तर जगातल्या कुठल्याही शेअर बाजाराचे अवलोकन केले किंवा त्याचा ॲनालिसिस केला, तर हे डेटा बरोबर प्रूव्ह झालेलं आहे. म्हणजे हे पूर्णपणे अ, अ, गणिती किंवा सांख्यिकी शास्त्रानुसार अ, याचा पुरावा आहे की इक्विटी लाँग टर्ममध्ये सर्वात जास्त परतावा दिलेला आहे इक्विटी या ॲसेट क्लासने. मात्र तुमचा त्याच्यासाठी जो गुंतवणुकीचा कालावधी आहे तो फार दीर्घ असायला लागतो आणि तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करावी लागेल. तर का म्हणतात इक्विटीला असं लाँग टर्म ॲसेट क्लास का म्हणतात? हे तुम्ही माझ्याकडून पण खूप वेळा ऐकलं असेल, बाकीच्या लोकांकडून पण खूप वेळा ऐकलं असेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही इक्विटी म्हणजे कुठल्या कंपनीचा शेअर खरेदी करता, तेव्हा तुम्ही काय फक्त एक कागदाचा तुकडा खरेदी करत नाही आहात. तुम्ही एका बिझनेसमध्ये तुम्हाला शेअर मिळतोय. शेअर हा जो इंग्लिश शब्द आहे, त्याचं मराठी भाषांतर होतं हिस्सा आणि एक्झॅक्टली तेच आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीचा शेअर घेता, तेव्हा तुम्हाला त्या कंपनीच्या भविष्यातील नफ्यात एक हिस्सा मिळालेला असतो. नफा किंवा तोटा दोघांमध्ये. तुम्ही बिझनेसमध्ये हिस्सा घेताय. तो बिझनेस चांगला चालू पण शकतो किंवा पुढे फेल पण होऊ शकतो. त्यामुळे जर फेल झाला किंवा त्याला तोटा झाला तर तो सुद्धा तुमचाच आहे आणि नफा झाला तो सुद्धा तुमचाच आहे. तुम्हाला त्याच्यातला काही हिस्सा आहे. तुम्ही एक एक शेअर विकत घेतला म्हणजे तुम्हाला काही एक हिस्सा मिळतो त्या बिझनेसच्या भविष्यातील नफ्या किंवा तोट्यावरती. आणि दुसरी गोष्ट आहे की इक्विटीमध्ये गॅरंटीड रिटर्न नसतो. जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता, समजा तुम्ही 1,00,000चे शेअर एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी केले, तर ते फिक्स्ड डिपॉझिट सारखं नसतं. त्याला काही एक्सपायरी डेट नसते किंवा मॅच्युरिटी डेट नसते. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कसं की तुम्ही ₹1,00,000 गुंतवले, तर तुम्हाला एक पावती मिळते. त्याच्यावरती लिहिलेलं असतं की ₹1,00,000 गुंतवलेत 12 महिने या तारखेला तुम्हाला हे तुमचे पैसे परत मिळतील. म्हणजे ₹1,00,000 परत मिळतील आणि त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे व्याज पण मिळेल आणि तो व्याज दर किती असतो ते मेन्शन असतं. इक्विटीमध्ये असं काही नसतं. शेअर बाजारामध्ये असं काही नसतं. तुम्ही ₹1,00,000 गुंतवलेत, तर पहिली गोष्ट म्हणजे तो तुम्हाला कंपनीकडून कधीच परत मिळणार नाहीत. फार क्वचित अशा घटना घडतात ज्यावेळेला तुम्हाला कंपनीकडून ते परत मिळतात. मात्र जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करता, त्यावेळेला तुमच्याकडे तुमच्या गुंतवणुकीवरती परतावा मिळण्याचे 2च पर्याय असतात. एक तर ती कंपनी भविष्यात जे डिव्हिडंड्स देईल, ते तुम्हाला मिळतात आणि त्या कंपनीचा समजा नफा वाढत गेला, तर त्या कंपनीची शेअर प्राईस वाढत जाते. म्हणजे आता समजा तुम्ही ₹1,00,000 चे शेअर खरेदी केले असतील आणि त्या कंपनीची पुढील 3-4 वर्षात चांगली वाढ झाली, तर त्या 1,00,000चे 1,50,000 होऊ शकतात आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा ते 1,50,000चे शेअर विकता, तेव्हा तुम्हाला 1,50,000 परत मिळतात. म्हणजे तुम्ही 1,00,000 गुंतवले होते, 1,00,000 तुम्हाला परत मिळाले आणि त्याच्यावरती 50,000चा नफा तुम्ही विकल्यानंतर. हे लक्षात ठेवणं जरुरी आहे, की शेअर बाजारातील जे प्रॉफिट असतं किंवा नफा दिसतो तुम्हाला, तुम्ही जेव्हा ॲपमध्ये लॉग इन करता किंवा अजून कुठला रिपोर्ट पाहता, तो व्हर्चुअल असतो. व्हर्चुअल म्हणजे काय? जोपर्यंत तुम्ही तो रिडीम करत नाही. रिडीम म्हणजे जोपर्यंत तुम्ही ते शेअर्स विकत नाही बाजारात, तोपर्यंत तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये आलेला नसतो. तर हे बघा, जो शेअर प्राईस असते, एखाद्या कंपनीची शेअर प्राईस असते, ती जनरली कंपनीच्या नफ्याप्रमाणेच वाढत असते. म्हणजे एक लिनियर त्याच्यात रिलेशन नाहीये. हे काही सरळ त्याच्यामध्ये संबंध नाहीये. असं नाही की कंपनीची प्रॉफिट 10% ने वाढली तर त्याचे कंपनीचे शेअरसुद्धा 10% ने वाढतील. कदाचित ते 10 पेक्षा जास्तनी सुद्धा वाढू शकतात किंवा 10 पेक्षा कमी याच्याने सुद्धा वाढू शकतात. बाजारातील परिस्थिती आहे काही त्याच्यावरती अवलंबून आहे. मात्र एका दीर्घ कालावधीमध्ये एका कंपनीच्या शेअर प्राईस
ची वृद्धी किंवा शेअर प्राइसची ग्रोथ ही शक्यतो त्या कंपनीच्या नफ्याच्या ग्रोथ रेटशी लिंक्ड असते. आणि हे बघा एक लक्षात ठेवा, तुम्ही एका चांगल्या कंपनीच्या जेव्हा शेअरमध्ये गुंतवणूक करता, तर एक मिड साइज जरी कंपनी असेल, म्हणजे मध्यम आकाराची जरी कंपनी असेल, तरी कुठलीही कंपनी आपला जो नफा असते तो रातोरात वाढवू शकत नाही किंवा एका वर्षात नफा दुप्पट झाला असं शक्यतो होत नाही. आता विचार करा तुम्ही एखाद्या मिड साइज कंपनी म्हणजे जिचं रेव्हेन्यू 5,000 करोड आहे आणि नेट प्रॉफिट 500 करोड आहे. अशा कंपनीच्या शेअरमध्ये आत्ता गुंतवणूक केली. तर अचानक पुढच्या वर्षी त्या कंपनीचा नफा 500 करोडवरून 1000 करोडवरती जाणार नाही. कारण की तो लिनियर दृष्टीने वाढत असतो. जर त्या कंपनीला आपला रेव्हेन्यू किंवा नफा एवढा वाढवायचा असेल, तर त्यांना नवीन गुंतवणूक करावी लागते. ते नवीन गुंतवणूक म्हणजे त्यांना नवीन एम्प्लॉयी किंवा वर्कर्स हायर करावे लागतील किंवा त्यांना एखादा नवीन प्लॅन टाकावा लागेल किंवा नवीन ऑफिस खोलावं लागेल. तर या सगळ्या गोष्टींना वेळ जातो. आज आज भारतामध्ये जर तुम्हाला एक नवीन प्लांट म्हणजे कारखाना उभारायचा असेल, तर ते काही काही महिन्याचं काम नाहीये. त्याच्यात कित्येक वर्ष जातात. 3-4 वर्ष कमीत कमी जाऊ शकतात. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करता, तेव्हा त्या कंपनीची भविष्यातील स्ट्रॅटेजी काय आहे? स्ट्रॅटेजी म्हणजे काय? रणनीती. ती कंपनी आपला बिझनेस कसा वाढवणार आहे आणि त्या कंपनीचा नफा कसा वाढणार आहे, हे प्रत्येक कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये किंवा मॅनेजमेंटचे जे इंटरव्ह्यू असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं असतं. तर तुम्हाला हा सगळा अभ्यास करणं जरुरी आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या इक्विटी म्हणजे कंपनीचे शेअर खरेदी करत असाल. जर तुम्ही म्युच्युअल फंडांमधून जात असाल, म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही आणि तेच एक महत्त्वाचं कारण आहे, की जे नवीन गुंतवणूकदार असतात किंवा इव्हन जे अनुभवी गुंतवणूकदार असतात, त्यांच्यासाठी सुद्धा म्युच्युअल फंड हाच एक चांगला पर्याय आहे. कारण की हे सगळं काम फंड मॅनेजर करत असतो किंवा त्यांनी करावे अशी अपेक्षा असते. अ, तर ह्याच कारणासाठी इक्विटीला एक लाँग टर्म म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक मानली जाते. आता आपण बघूया जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफे यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. तर त्यांचा जो होल्डिंग पिरियड आहे, होल्डिंग पिरियड म्हणजे काय? गुंतवणुकीचा अवधी हा सर्वात मोठा आहे आणि तो एवढा दीर्घकालीन आहे, की तुम्ही विचार पण करू शकत नाही. तर हे त्यांचे 2 कोट्स आहेत, जे इंटरव्ह्यूमध्ये किंवा त्यांनी जे काही आपल्या शेअर होल्डरसाठी पत्र लिहिलेली असतात, त्यांची जी दरवर्षी त्यांच्या कंपनीचा अॅन्युअल रिपोर्ट येतो. त्यांच्यात तो अॅन्युअल रिपोर्टमध्ये ते आपल्या गुंतवणूकदारांसाठी एक पत्र लिहितात आणि ते पत्र हे जे गुंतवणूकदार ही जी कम्युनिटी आहे किंवा गुंतवणूकदार हा जो वर्ग आहे, त्यांच्यासाठी ते अत्यंत वाचनीय असतं. तुम्हाला जर वेळ मिळाला किंवा तुम्हाला कदाचित याच्यात समजा इंटरेस्ट असेल, तर त्यांची पत्र वाचावीत. ती पूर्णपणे इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त त्यांच्या वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे तुम्हाला काही पैसे द्यायचे नाहीत त्यांची पत्र वाचण्यासाठी. ती पूर्णपणे पब्लिकली अवेलेबल आहे. तर त्यांचे 2 कोट्स आहेत. एक म्हणजे "आवर फेव्हरेट होल्डिंग पिरियड इज फॉरएव्हर." म्हणजे आमचा गुंतवणुकीचा कालावधी ला काही मर्यादा नाही. आमचा गुंतवणुकीचा कालावधी असीमित असतो. म्हणजे त्यांचं काय म्हणणं, की आम्ही एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली, तर आम्ही ती शक्यतो विकत नाही. त्यांचं दुसरं जे कोट आहे किंवा दुसरे जे उद्गार आहेत, ते फार महत्त्वपूर्ण आहेत. ते म्हणतात, की जर तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये 10 वर्षे ठेवू शकत नसाल, तर तो 10 मिनिटासाठी सुद्धा खरेदी करू नका. हे फार महत्त्वाचं आहे आणि हे फक्त त्यांचे असे उगाच काहीतरी शाब्दिक बुडबुडे नाहीयेत हे. आपल्या जर तुम्ही बघितलं असेल काही-काही भोंदू पंडित आहेत जे न्यूज चॅनलवरती येऊन बड्या-बड्या बाता करतात आणि न्यूज चॅनलचा इंटरव्ह्यू संपला की आपल्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्या पोर्टफोलिओमध्ये काहीतरी दुसरंच करतात. तर हे असे भोंदू पंडित नाहीयेत. हे जे बोलतात तेच करतात आणि बघूया त्यांचा पोर्टफोलिओतले हे काही सिलेक्टेड त्यांचे जे त्यांनी शेअर खरेदी केले होते. त्यांनी खरेदी केले होते अमेरिकन एक्सप्रेस. बघा त्यांचा होल्डिंग पिरियड गुंतवणुकीचा कालावधी किती आहे? 31 वर्ष त्यांनी तो शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवलेला आहे आणि म्हणूनच त्यांची गुंतवणूक जी $1.3 बिलियन ची होती, ती 45 बिलियन म्हणजे जवळपास 40% 40 पटीने ती गुंतवणूक वाढलेली आहे. त्यांनी 31 वर्ष तो शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवला म्हणून. दुसरा शेअर कोका-कोला 36 वर्ष. विचार करा कोणी एक माणूस एक शेअर खरेदी करतोय आणि तो आपल्या पोर्टफोलिओमध्ये 36 वर्ष ठेवून देतोय, अजिबात न विकता. अ, हे कदाचित पूर्ण जगात अजून दुसरा कोणीही गुंतवणूकदार नाहीये, ज्याचा एवढा लांब दीर्घकालीन पल्ल्याची गुंतवणूक आहे आणि म्हणूनच हे जगात सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदार आहेत. यांचा जगात फार मोठा मान आहे, यांची जगात फार मोठी प्रतिष्ठा आहे. फक्त अमेरिकेत नाही तर पूर्ण जगामध्ये जे गुंतवणूकदार आहेत, भांडवली गुंतवणूकदार आहेत किंवा जे मोठमोठे म्युच्युअल फंड म्हणा किंवा अजून जे काही फंड मॅनेजर्स आहेत, ते
बरेचसे फंड मॅनेजर यांना अक्षरशः तंतोतंत यांना फॉलो करतात. त्यांच्या ज्या सूचना असतात, त्यांचे जे सल्ले असतात, ते तंतोतंत पाळतात. कारण की त्याला कारणच असं आहे, की आज यांचं वय आहे 95 वर्ष. मागील जवळपास जवळपास 60 वर्ष ते बाजारात गुंतवणूक करत आहेत आणि त्यांच्या एवढं यश अजून दुसऱ्या कोणालाही मिळालेलं नाही. ते फक्त लिस्टेड कंपन्यांमध्ये गुंतवणूक नाही करत, तर ते अनलिस्टेड कंपन्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक करतात आणि अनलिस्टेड कंपन्या म्हणजे ज्या प्रायव्हेट कंपन्या असतात, जे बाजारात त्यांचे शेअर उपलब्ध नसतात शेअर बाजारामध्ये, त्या कंपन्यांमध्ये तर त्यांनी एकदा गुंतवणूक केली, तर त्याच्यामध्ये तर त्यांनी माझ्या मते क्वचितच 1 किंवा 2 वेळा फक्त ती गुंतवणूक विकली असेल. म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत जवळपास एक 100-125 कंपन्या विकत घेतल्या असतील, अ, अ, ज्या अनलिस्टेड होत्या आणि त्याच्यातल्या माझ्या मते फार तर 2 किंवा 3 कंपन्या त्यांनी नंतर विकून टाकलेल्या आहेत. बाकी सगळ्या कंपन्या अजूनही त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये आहेत आणि म्हणूनच ते जगातील सर्वाधिक यशस्वी गुंतवणूकदार आहेत. अ, आणि म्हणूनच त्यांचा पूर्ण जगात एवढा बोलबाला आहे. तर यांच्यावरती मी एक आपल्या या YouTube चॅनलवरती व्हॅल्यू म्युच्युअल फंड या कॅटेगरीविषयी व्हिडिओ बनवला होता. जर तुम्ही तो पाहिला नसेल तो पाहावा. तर व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट ही जी गुंतवणुकीची रणनीती आहे, त्याचे ते पुरस्कर्ते आहेत. तर तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पाहावा. त्यामुळे तुम्हाला कळेल की व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट किंवा इक्विटी इन्व्हेस्टमेंट ही दीर्घकालीन पल्ल्याची असणं का जरुरी आहे. आता आपण बघूया पीटर लिंच या YouTube चॅनलवरती मी अजून एक व्हिडिओ बनवला आहे. पीटर लिंच यांनी जे गुंतवणूकदारांना सल्ले दिलेले आहेत, स्पेशली म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना जे सल्ले दिलेले आहेत, ते फार मौलिक आहेत आणि ते वाचणं अत्यंत जरुरी आहे. हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत जरुरी आहे पाहणं, जर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू करू इच्छिता. अ, पीटर लिंच हे कोण आहेत? तर संक्षिप्त शब्दात सांगतो, ते जगातील सर्वाधिक यशस्वी म्युच्युअल फंड मॅनेजर आहेत. अमेरिकेमध्ये फिडेलिटी म्युच्युअल फंड कंपनी आहे. त्यांचा मजेलन फंड म्हणून एक फंड आहे किंवा होता. या फंडाचे हे 13 वर्ष फंड मॅनेजर होते आणि त्यांच्या अ, अ, मॅनेजमेंटच्या कालावधीमध्ये या फंडानी 29.2% या दराने रिटर्न दिलेला आहे. परतावा 29.2% ॲव्हरेज अॅन्युअलाइज रिटर्न 13 वर्षांसाठी. विचार करा, की अमेरिकेसारख्या शेअर बाजारात जो जगातील सर्वाधिक मोठा आणि सर्वाधिक खोल म्हणजे द मोस्ट ॲडव्हान्स अँड द डीपेस्ट स्टॉक मार्केट इन द वर्ल्ड असं म्हटलं जातं. कारण की त्या बाजाराची जी व्हॅल्युएशन आहे ते बाकी कुठल्याही जगातल्या बाकी कुठल्याही शेअर बाजारापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे आणि जगातील सर्व गुंतवणूकदार, सगळे मोठे-मोठे गुंतवणूकदार त्या बाजारात गुंतवणूक करत असतात. ही फक्त आजची गोष्ट नाही, तर मागच्या जवळपास एक 40 वर्ष 50 वर्षांची गोष्ट आहे आणि अशा खोल बाजारात, अशा एवढ्या ॲडव्हान्स बाजारामध्ये जर एखादा फंड मॅनेजर 29.2% रिटर्न देत असेल, परतावा देत असेल गुंतवणूकदारांना 13 वर्षांसाठी सलग, तर ही गोष्ट चमत्कारापेक्षा काही कमी नाही. अ, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा. हा व्हिडिओ तुम्ही इथे पॉज करा आणि हे त्यांचा जो सल्ला आहे तो पूर्ण वाचून घ्या, नीट वाचून घ्या. हा इंग्लिशमध्ये आहे, मात्र जेवढं समजता येईल तेवढं समजून घ्या. मी तुम्हाला मराठीत ते उलगडून सांगेन. पण लक्षात ठेवा हे सगळे त्यांचे शब्द आहेत. याच्यात एकही शब्द माझा नाही. त्यांनी जे सांगितलेलं आहे तसंच्या तसं मी तिथून इथे अ, अ, तुमच्यासाठी अ, अ, नमूद केलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांचा पहिला सल्ला काय, की एखाद्या म्युच्युअल योजनेची जेव्हा तुम्ही निवड करता, तेव्हा मागचा परफॉर्मन्स काय आहे? त्यांनी मागील 3-5 वर्षामध्ये काय परतावा दिलेला आहे, हे याच्यात जाणं फारसं उपयोगी नाही. तर वेळेचा अपव्यय ठरू शकतो. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही एखादा खराब फंड निवडा. मात्र तुम्ही असा फंड निवडावा ज्याची मागील कामगिरी ही स्टेडी अँड कन्सिस्टंट म्हणजे काय त्याचा रिटर्न जो आहे तो फारसा वर-खाली झालेला नाहीये, असा फंड तुम्ही निवडावा. असा फंड निवडू नये, की जो एकदम व्हॉलटाईल म्हणजे ज्याची जी कामगिरी आहे ती फारच वर-खाली झालेली आहे. एका वर्षात त्यांनी 25% रिटर्न दिला, पुढच्या वर्षी -15 मध्ये गेला, तिसऱ्या वर्षी कदाचित 10% दिला, चौथ्या वर्षी परत -5% मध्ये गेला. असा फंड तुम्ही निवडू नये. अशी म्युच्युअल फंड योजना तुम्ही निवडू नये. तुम्ही अशी योजना बघा जिचा दीर्घकालीन जो परतावा आहे तो स्टेडी आणि कन्सिस्टंट आहे. थोडा कमी असला तरी चालेल, मात्र त्यांचा जो परतावा आहे तो वर्षानुवर्षाच्या अ, अ, जर तुम्ही ट्रेंड बघितला तर तो स्टेडी आणि कन्सिस्टंट असायला हवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणतात, की जेव्हा तुम्ही एखादा म्युच्युअल फंड निवडता, तर हे पहा, की त्यांनी बेअर मार्केटमध्ये म्हणजे जेव्हा मार्केटमध्ये पडझड होत असते, अशा कालावधीत त्यांचा परतावा कसा राहिलेला आहे. हे बघा जेव्हा मार्केट पडत असतं सारखं, तेव्हा
कुठलीही जगातली कुठलीही म्युच्युअल फंड योजना असो, ते त्यांची जी मूव्हमेंट असते, त्या योजनेची जे परतावा असतात, त्याच्यात 3च पर्याय आहेत. ठीक आहे. एक पर्याय म्हणजे काही योजना इतरांपेक्षा जास्त लॉसमध्ये जातात, मार्केट पडतं तेव्हा. मात्र जेव्हा मार्केट वरती जातं, तेव्हा ते इतरांपेक्षा जास्त परतावा देतात. म्हणजे काय, की समजा मार्केट 10% नी पडलं, तर कदाचित या योजनेचा रिटर्न -15% येईल. मात्र जेव्हा मार्केट 10% ने वरती जाईल, तेव्हा या योजनेचा रिटर्न कदाचित 12, 13, 14, 15 सुद्धा येऊ शकेल. तर ठीक आहे, अशी योजना ठीक आहे, चांगली आहे. दुसरा पर्याय असा आहे, की सम लूज लेस बट गेन लेस. म्हणजे काय असतात, की या म्युच्युअल फंड योजना असतात. ते मार्केट समजा 10% ने पडलं, तर त्या कदाचित 5-6% नीच पडतील. म्हणजे ते मार्केट एवढ्या खाली कोसळणार नाहीत. मात्र जेव्हा बाजार 10% ने वरती जातो, त्यावेळेला सुद्धा ते कदाचित 3, 4, 5, 6% परतावा देतील. म्हणजे बाजार एवढा ते परतावा देणार नाही. हे कन्झर्व्हेटिव्ह टाइपच्या म्युच्युअल फंड योजना असतात आणि या सुद्धा योजना चांगल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे. मात्र तिसरा पर्याय किंवा तिसऱ्या प्रकारच्या योजना असतात, ज्या लूज मोर बट गेन लेस. म्हणजे मार्केट जर 10% नी पडलं, तर यांचा परतावा -15% येऊ शकतो. मात्र जेव्हा मार्केट 10% वर जातं, तेव्हा यांचा परतावा फार तर 2 किंवा 3% येतो. तर पीटर लिंच साहेबांचं म्हणणं असं आहे, की ही जी तिसरी कॅटेगरी आहे, अशा योजना तुम्ही कधीही खरेदी करू नयेत. तर जेव्हा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड ॲडवायझरकडे जाता आणि याच्यासाठी जर तुम्ही नवीन म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असाल, तर तुम्हाला एका गुंतवणूकदार सल्लागाराची जरुरी आहे आणि तिथेच आमच्यासारखे म्युच्युअल फंड ॲडवायझर किंवा गुंतवणूक सल्लागार जे आहेत, त्यांचं काम आहे, तुमच्या गुंतवणुकीच्या अवधीनुसार, तुमच्या गुंतवणुकीच्या अ, 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 उद्देशानुसार आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता किती आहे, त्यानुसार तुम्हाला चांगल्या म्युच्युअल फंड योजना सुचवणं आणि त्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करणं. तर या सगळ्याचा सारांश काय आहे, की तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करता, तेव्हा एखाद्या चांगल्या गुंतवणूकदार सल्लागाराकडे जाऊन आणि तुम्ही स्वतःचा अभ्यास करून तुम्ही चांगली स्कीम निवडा आणि त्याच्यानंतर वेळ वेळ तुमच्या बाजूने उभा राहील. म्हणजे तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागेल. ठीक आहे. हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक म्युच्युअल फंड स्कीम हे प्रत्येकासाठी चांगली नसते. आज तुम्ही बाजारात गेलात तर 50-60 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत, स्कीम्स आहेत. जवळपास कुठल्याही म्युच्युअल फंडाच्या तुम्ही वेबसाईटवरती गेलात, तर सर्वप्रथम गोंधळ नवीन गुंतवणूकदारांचा हाच उडतो, की 50-60 प्रकारचे वेगवेगळे म्युच्युअल फंड आहेत, त्याच्यासाठी माझ्यासाठी कुठली चांगली योजना आहे आणि हाच मुख्य उद्देश आहे या YouTube चॅनलचा, की या YouTube चॅनलवरती जर तुम्ही बघितलं असेल तर मागील काही एक दिवसांमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरी, डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड स्कीम काय-काय आहेत, त्यांची खासियत सांगितलेली आहे, त्यांचे रिस्क आणि त्यांचे बेनिफिट तुम्हाला सांगितले आहेत. तर त्याच्यासाठीच तुम्हाला गरज असते एका चांगल्या गुंतवणूक सल्लागाराची. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही तुमचा अभ्यास कराल एखाद्या योजनेविषयी, तो तुम्ही गुंतवणूक करण्याच्या आधी करायचा आहे. एकदा तुमची खात्री पटली, की ही योजना चांगली आहे, यांची जी गुंतवणूक करण्याची पद्धत आहे ती चांगली आहे, तर त्याच्यानंतर मात्र तुम्ही उगाचच एकदा पैसे गुंतवल्यावरती सारखं-सारखं त्या गुंतवणुकीला अ, या स्कीममधून काढून दुसऱ्या स्कीममध्ये टाका. आज हा फंड 1 नंबरला आहे, तर मी लगेच या फंडामध्ये एका फंडातली गुंतवणूक करून त्या फंडामध्ये टाकतो, असं करू नये. कारण की बघा, कुठल्याही म्युच्युअल फंड योजनेला तुम्हाला कमीत कमी एक 2-3 वर्ष तरी द्यावी लागतील. 6 महिने किंवा 1 वर्षाच्या परफॉर्मन्सवरती जर तुम्हाला आवडला नसेल तर लगेच फंड बदलू नका. कारण की 2 ते 3 वर्ष द्यावी लागतात तुम्हाला कुठल्याही म्युच्युअल फंड योजनेला. ठीक आहे, 3 वर्षांनी जर तुम्ही पोर्टफोलिओ बघितलात आणि जर तुम्हाला अपेक्षा एवढा परतावा आला नसेल, तर कदाचित, मी सांगतोय कदाचित, तुम्ही आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागाराशी बोलून घ्या आणि मग तुम्ही निर्णय घेऊ शकता, की दुसऱ्या कुठल्या फंडमध्ये गुंतवणूक करावी की नको. मात्र 6 आणि किंवा 1 महिना हा काही 6 महिने किंवा 1 वर्ष हा काही अवधी नाही एखाद्या म्युच्युअल फंडातली गुंतवणूक थांबवण्याचा किंवा दुसऱ्या फंडमध्ये गुंतवणूक चालू करण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे आपला जो पोर्टफोलिओ असतो, एन-ए-व्ही असतो, नेट असेट व्हॅल्यू, तो दर दिवशी पाहू नका. आपलं काय होतं, की लगेच बाजारात कधी बाजार पडला, तर लगेच वृत्तमानपत्रात अशा हेडलाईन्स येतात, की सेन्सेक्स 1000 अंशांनी कोसळला, गुंतवणूकदारांचं एवढ्या लाख करोड रुपयांचं नुकसान झालं. न्यूज चॅनलवाले लगेच रंगवून गोष्टी सांगायला लागतात, की अ, बाजार का कोसळला, तो पुढे का कोसळत राहील आणि हे आणि ते. तर हे सगळ्या शॉर्ट टर्म फ्लक्च्युएशन्स आहेत. जसं आपण पहिल्या स्लाईडला बघितलं, हा शॉर्ट टर्म व्ह्यू आहे. जर तुम्ही लाँग टर्म व्ह्यू बघितलात, तर लाँग टर्ममध्ये भारतीय बाजारांनी चांगला रिटर्न दिलेला आहे, पॉझिटिव्ह रिटर्न दिलेला आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल, की भारताची अर्थव्यवस्था जी आहे, ती पुढे याच गतीने वाढत राहील आणि या भारताची आर्थिक प्रगती होत राहील, तर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करावी. जास्तीत जास्त एक क्वार्टरली रिव्ह्यू करा तुमच्या पोर्टफोलिओचा. क्वार्टरली म्हणजे दर 3 महिन्यांनी तुम्ही तुमचा जो म्युच्युअल फंड स्कीमचा पोर्टफोलिओ असेल त्याचा रिव्ह्यू करा. तो पण एकदम जास्त
डिटेलमध्ये जाऊन अभ्यास करण्याची गरज नाहीये. जर अगदीच तुम्हाला वाटलं, की एखाद्या स्कीमने फारच वाईट परतावा दिलेला आहे, तर कदाचित तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराशी सल्लागाराशी बोलू शकता. मात्र तरी इथेच मी परत हेच सांगेन, की 3 महिने, 6 महिने किंवा 1 वर्ष हा काही चांगला कालावधी नाही एखाद्या म्युच्युअल फंड योजनेचं इव्हॅल्युएशन करण्याचा. कमीत कमी तुम्हाला एक 2, 2.5, 3 वर्ष तरी द्यावे लागतील. त्याच्यानंतरच तुम्ही फंड बदलण्याचा निर्णय घ्या. आता हे एक खूप चांगलं उदाहरण आहे, की लाँग टर्म किंवा दीर्घकालीन पल्ला ठेवण्याचे फायदे. तर ही एक स्कीम आहे एच-डी-एफ-सी फ्लेक्सी कॅप आणि हे लक्षात ठेवा, हे मी फक्त उदाहरणादाखल इथे दाखवलं आहे. हे तुमच्यासाठी गुंतवणुकीचा सल्ला नाहीये. ही स्कीम खूप चांगली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही, की तुमच्यापैकी प्रत्येकासाठी ही स्कीम चांगली आहे. तर हे बघा, इथे दाखवलंय, की त्या स्कीमची सुरुवात झाली होती जानेवारी 1995 मध्ये. आणि तिथपासून या स्कीमचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे. निळी जी लाईन आहे ती या स्कीमचा एन-ए-व्ही आहे. एन-ए-व्ही आणि त्याचा ग्रोथ कसा झाला. आता बघा या 1995 पासून बाजारात खूप उलथापालथ झालेली आहे. बरेचसे स्कॅम झाले. बऱ्याचशा अशा घटना घडल्या त्यामुळे बाजार पडला. मात्र या स्कीमचा परतावा बघा कन्सिस्टंट जर तुम्ही बघितला एक लाँग टर्म बघितला तर त्यांनी पॉझिटिव्ह रिटर्नच दिलेला आहे, एका दीर्घकालीन पल्ल्यानुसार. जर तुम्ही या स्कीममध्ये 1995 मध्ये ₹1,00,000 गुंतवले असते, तर आत्ता त्या ₹1,00,000ची व्हॅल्यू जवळपास ₹2,00,00,000 असती. तुम्ही बाजारात ते पैसे गुंतवले आणि त्याच्यानंतर त्या पैशाला हात लावला नसता तर एवढ्या कालावधीमध्ये. तर हे एक जबरदस्त उदाहरण आहे, की तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा जो पल्ला आहे, तो दीर्घकालीन का ठेवावा आणि मध्ये-मध्ये सारखे जर बाजारात किती खाली चढ-उतार आले, तरी उगाच पैसे काढून घेणं किंवा लगेच एका फंडातून काढून घेऊन दुसऱ्या फंडात टाकणं, हे का करू नये? हे याचं अत्यंत उत्तम असं उदाहरण आहे. अ, हे पहा ही फक्त एक जसं मी परत सांगितलं, ही फक्त एक उदाहरणादाखत मी तुम्हाला ही स्कीम दाखवली आहे. अशा बऱ्याच स्कीम्स आहेत ज्या 1995 किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा चालू आहेत आणि त्याने सुद्धा एवढाच किंवा असाच चांगला परतावा दिलेला आहे. तर हे होतं हा व्हिडिओ होता. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचा पल्ला दीर्घकालीन का ठेवावा? जर तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुक असाल, तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा माझा WhatsApp नंबर आहे 9757309269 किंवा तुम्ही उजव्या बाजूला जो क्यूआर कोड दिसतोय तो आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्यामध्ये स्कॅन करून फंड्स बाजार हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला रजिस्टर करून ऑनलाईन म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं नसेल, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. त्या वेबसाईटवरती क्लिक करून तुम्ही तिथे स्वतःला रजिस्टर करू शकता आणि त्याच्यानंतर पूर्णपणे ऑनलाईन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. या पूर्ण प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला कुठेही काही अडचण आली किंवा मदतीची गरज असेल, तर तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला तुमच्या गुंतवणूक उद्देश आणि गुंतवणूक कालावधीनुसार चांगल्या म्युच्युअल फंड स्कीम निवड करण्यात नक्कीच तुमची मदत करेन. धन्यवाद.